काय आजकालचं सगळं जीवन झालं ना, धकाधकीचं जीवन. सकाळी उठायचं, डबा घ्यायचा, पळायचं, ट्रेन पकडायची, परत ऑफिसला पोहोचायचं. तुझं लाईफ आज चांगलं आहे. जो बिझनेस करतोय त्याचं चांगलं नाही, ज्याच्या घरी आग असते ना त्याला फायदे पडतो. परत सकाळी परत संध्याकाळी निघताना ट्रेन ती मिळते आपल्याला की नाही, पळापळ, परत तीच परत परत थोडस 10 मिनिटं लेट झाली, कुठे पोहोचलात, हा फोन नाही केला असं. मग आपण केव्हा तरी घरी पोहोचतो, अरे तुम्ही फोन नाही केला, मला हे आणायचं होतं, मला हे पाहिजे होतं, हे सगळं काय करायचं. ऑफिसमध्ये बॉस, घरी हे सगळं ओके. हा याच्यातून आपण सगळं पास होतो. सत्य आता आपण लाईफच्या एका चांगल्या ह्याच्यावर आलो. 50-52 वर्ष आपण आता वयाची झाली. जवळजवळ 26 वर्ष आपण काम करतो. कंटिन्यू जाऊन पळतोय. काय करायचं, आता पळायचंच आहे. अजून किती वर्ष अजून पळायचं, मुलांच्या जबाबदाऱ्या पाड सगळं आहेच. या मोमेंट साठी मला एक छानस आपलं किशोरदांचं गाणं एक आठवतंय. बोला. त्याची जर अनुमती असेल तर मी राजा म्हणते, जिंदगी का सफर है एक ऐसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है एक ऐसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. थँक्यू. आज आपण आपल्या गाण्यांचं चॉईस आपल्या भावनातून मांडतोय. तर मला पूर्वी मी एक चांगला मोठा स्पोर्ट्समॅन होतो. मॅरेथॉन 20-20 किलोमीटर धावायचो, कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो. पण आजची परिस्थिती बघितली तर वाईस वर्ष आहे. आता मी 100 मीटर चालू शकत नाही, माझी तब्येत मला साथ देते. पूर्वीची परिस्थिती बघितली आणि आताची परिस्थिती बघितली तर खूप वाईट परिस्थिती आहे सध्या माझ्यावरती. आणि त्या परिस्थितीवरती फक्त मला एकच गाणं सारखं आठवतं ना, म्हणजे डोळ्यात पाणी येतं गाणं ऐकलं जरी. तर ते गाणं असं आहे की ते गाणं शाहरुख खान वरती चित्रीकरण केलेलं आहे. गाण्याचे बोल आहेत, हर घड़ी बदल रही है जिंदगी, छाव है कहीं कहीं धूप जिंदगी, हर दरिया हर बंदियों जो है समा कल हो ना हो. मला लोकांना सांगायचं की जीवनात किती जरी संकट आहे तरी आपण हार नाही मानायचं. जे काय आहे संघर्ष करायचं, परिस्थितीवर मात करायचं, थैंक्स फॉर कमिंग. हाँ चल ऐसे कसं काय और कैसे चल रहा लाइफ में? हाँ लाइफ में इसके अंदर ऑल वेल, फर्स्ट क्लास. और कैसे चल रहा है? कुछ सुनाओ यार. कुछ सुना, बहुत दिन से कुछ सुना नहीं भाई, सुना कुछ तो. आम्ही शाळेत असताना, शाळेत नाही म्हणजे असंच दांड्यातल्या मुलांनी केलं होतं, शाळेत नव्हतं केलं. खार दांड्यातल्या शेजारी सगळे असताना नाटक केलं होतं, अश्रूंची झाली फुले. तुम्ही केलेलं? हा, ओके. आणि आता काशीनाथ जाधव जातोय. अच्छा ओके. अश्रूंची झाली फुले, डॉक्टर काशीनाथ घाणेकर. नाटकातली हिरोईन म्हणजे झाल्या. काय झालं बा, काय होते, तर मी असा संतापलेलो असतो. काय होतं आणि काय नाही तेच कळतं. काय म्हणजे धरती आहे आग होते माझ्याकडे. तर दुसरा एक तसंच झालं माझ्यावर म्हटलं. त्यावेळी माझी अशीच तडफड, त्याचा सूट तुम्ही माझ्यावर काढलात. काहीतरी बोललो का, परिस्थितीने आज आपल्याला एकमेकांना उभं केलं. ही गोष्ट तुला खोटी वाटत तर माझ्या दृष्टीने जुनी पुराणी शक्य आहे. पुण्यासारखं बाप देखील जुनं प्राणी. वाघीन आपल्या पोटच्या बिलाला खाऊन आपली भूक आवते असं ऐकलं.
पण पितास्मर मानलेले गुरु आपल्या पुत्रांची लचका तोडून खात अशी कल्पना नव्हती. अरे वा 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 Cheers. खूप छान वाटलंय. हा मस्त. अरे विलास मला एक बोलायचं होतं. बोल ना यार. अरे, बोल बोल बोल. आता आपण शाळेच्या जीवनापासून एकत्र आहोत. येस. शाळेच्या कालावधीपासून कुठं मैत्री झालं, लग्न झालं. आता लग्नानंतर आपण थोडं सेटल पण झालो. आपल्याला नाही जायला. तुझं आमचं लग्न झालं, माझं लग्न झालं, किंवा तुझं वेगळं हा, लग्न असं झालं. वेगवेगळं. हे करता करता आपल्या आयुष्यामध्ये मी एक साम्यता पाहिली की मला त्या गाण्यामध्ये ती दिसून आलं. दिसून येईल. ओके ओके. आणि मला ते व्यक्त करायचं होतं की मला मला साम्यता म्हणजे काय? म्हणजे त्या नेमकं काय? गाण्याची- नाही, एक मिनिट. साम्यता म्हणजे नेमकं काय साम्यता असं? म्हणजे मी आयुष्यामध्ये काही स्वप्न बघितली होती किंवा माझ्या स्वप्नामध्ये काही असं घर होतं किंवा माझा दृष्टिकोन होता किंवा माझं स्वप्न होतं की एखादी स्त्री माझ्या जीवनामध्ये येते. त्यावेळी त्या हिशोबाने मी काही गाण्यामध्ये ते पाहिलं आणि ते गाणं मला योग्य आणि बरोबर सूट म्हणजे होतं. तुझ्या आता जी लाईट आहे ती सूट होते गाणं तुझ्या. एक्झॅक्ट. काय लखात? प्रत्येक लाईन लाईन सूट होते. काय? हो. ते गाणं जे आहे मला व्यक्त करायचं होतं. ते गाणं बोलू शकतो तुम्ही. व्यक्त करता करता मला असं आठवतंय ते गाणं. तर मला ते त्या वाक्यरचनांमधून म्हणजे मला ते- मला एक प्रश्न आहे की तुमचं हे जे फिलिंग आहे बाहेरच्या आधीची आहे की नंतरची? नाही नाही, माझं जेव्हा शाळेच्या जीवनामध्ये अच्छा, लग्नाच्या आधी एक मैत्रीण होती. मग नंतर माझ्या जीवनामध्ये माझी पत्नी आली. म्हणजे तुमची मैत्रीण होती ती पत्नी झाली की दुसरी कोणी? नाही, प्रत्येकी मी ते पाहिलं आणि ते मला अच्छा, match ते होत गेलं. प्रेम ते असं तुम्हाला गाणं, ते प्रेम मला दिसलं आणि ते मी मिळत गेलं. अपेक्षा होत्या त्याप्रमाणे मला मिळत मिळत गेलं. त्या गेलं. हिशोबाने मला ते व्यक्त करायचंय. ते गाण्याचे बोल मला त्या व्यक्त करायचे. ते माझ्या ज्या भावना आहेत त्या गाण्यामधून मला म्हणजे परिस्थितीला ते गाणं मॅच एकदम ओके. सूट होतं आणि मॅच होतं. चालेल तुम्ही ऐकू शकता. ऐकू ऐकू. तर ते गाणं मला जे आठवतंय ते मला मी गुणगुणतो आणि बोलतो. हो हो. दृष्ट लागण्या जोगे सारे वा, वा 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 वा. मस्त गाणे. गाल बोटली कुठे नसे. घर दोघांचे असे असो की स्वर्ग त्यापुढे फिका पडे. स्वर्ग त्यापुढे फिका पडे. खूपच छान. मस्त आहे, मस्त आहे. हे पूर्ण नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे. दोघांनी जे जे हवे ते होईल साकार येते. स्वप्नाहून सुंदर घरटे दोघांनी असेल मोठे. दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येते. आनंदाची अनुभूतीची शांत सावली जिथे गळे. जर दोघांचे असेल सुखी स्वर्ग त्यापुढे फिका पडे. स्वर्ग त्यापुढे फिका पडे. काय बोलावे आयुष्याकडे पाहिलं की काय बोलावे, काय विचार मांडावेत, कसं व्यक्त व्हावे, हे काही सूचनाचं होतं. पण मला वाटतं काय चाललंय लाईफ मध्ये, जीवनामध्ये ज्या मित्रांमुळे आपण 40 वर्ष एकत्र आहोत ते महत्वाचे की पैसा महत्वाचा आहे? हो ओके. सही, सही. मला एक असा एक सुचतं की 40 वर्ष ते मित्रांबरोबर आपण इतके वर्ष लहानपणापासून आतापर्यंत
एकत्र बांधले गेलो आहोत, सुख दुःखात बोल आपण भेटतो कधी ना कधी, एक महिन्यातून एकदा दोनदा भेटतो. काही मित्र असे मित्र आहेत की जे ठराविक मित्र लाईफ मध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये हजार लोक मिळतात, पण काही ठराविक मित्र असतात, सगळे मित्र नसतात. मित्र म्हणजे कोण? विलास त्यांना आपण काही बोलू शकतो, विलास त्यांच्या समोर काही व्यक्त होऊ शकतो, बरोबर. ते मित्र. ते नुसतं असं एक ओळखीचे बोलू शकतो, पण सगळ्यांना मित्र बोलू शकत नाही. बरोबर. आपण बरं. सगळ्या भावना व्यक्त केल्या बरोबर. तरी ते मित्र समोरच व्यक्त ते त्याचा विपर्यास करणार नाहीत. असे काही मित्र असतात की जे आपण काही बोलू त्याचा विपर्यास वाकडा वाटा काढणार, पण ते खरे मित्र असतात. ते तुमच्या 40 वर्षापासून जे ज्यांच्यावर आपण बसतोय उठतोय, आपण पार्ट्या एन्जॉय करतो, सुखदुःखामध्ये समोर भेटतो, त्या मित्रांना आपण जे इतक्या वर्ष तीच मोठी संपत्ती आहे मला असं वाटतं. मस्त मस्त सही सही सही. ओके. तर मला आपण काय कमवलं पैशापेक्षा हे मित्र 40 वर्षापासून आपण नक्की बरोबर. नक्की नक्की. एकत्र एकत्र आहोत. हे मला वाटतं. नक्की. आज असतो, उद्या नसतो. पैसा आज येईल उद्या जाईल, पण मित्र आणि पैसा ह्याच्यामध्ये फरक करू शकत नाही. पैसे जेव्हा आपण नसतात तेव्हा मित्र असू शकतात, असतात. पैसा तसं नाही करणार, बरोबर. हे पैशाने जोडणारे मित्र नाहीत, ते तुमच्या मरेपर्यंत शेवट राहतील. तर मला ह्या सिच्युएशन बद्दल एक असं एक गाणं खुदगत मधलं एक आठवतं पिक्चर मधलं की या सिच्युएशन मध्ये मित्रांना समर्पित हे खरे मित्र आहेत. खरे मित्र आहेत. कोणतं गाणं आहे? कोणतं गाणं आहे? खरे मित्र. काही नाही. बोलू ना. 100 मित्र आपले क्लासमेट असतात, ते बरोबर. 100चे 100 आपले मित्र मित्र असू शकत नाही. बरोबर, बरोबर. आपले ठराविक जे 5-10 असतात हो. तेच आपण मित्र असतात. ते त्याला काही बोला ते राग मानत नाही. बरोबर. कुठल्याही भाषेमध्ये बोलला, काही लँग्वेज बरोबर. असली शब्द बोलला तरी ते समजतो, त्याच्या भावना त्याला समजतात. ज्या मित्राला भावना समजतात त्याच्या मागे आणि तो त्याच्याशी कसाही व्यक्त झाला तरी राग येत नाही, ते मित्र. तो खरे. काही बोलला, अरे मला असंच बोलला तसाच बोलला, असं बोलायला नाही पाहिजे, ते जे त्याच्यामध्ये जे हे पाठे फोडतात ते कधीच खरे मित्र नसतात. ते फक्त क्लासमेट असतात. गाणं होऊन जातं. पूर्ण गाणं होऊन जातं. गाणं होऊन तर जातं. चार ओळी फक्त जास्त मी हे न वाढवता या व्यक्त होतो की याच्याबद्दल ह्या जगात जर सर्वश्रेष्ठ काय आहे मैत्रीची भावना आहे. हो. गुजर पिक्चर मधलं एक जे गाणं आहे दुनिया में, ते मी मला व्यक्त होतं, मला ते गाणं आवडतं. दोन ओळी. ओके, 4 ओळी म्हणा. हा. बोला. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती. वाह, क्या बात है. जिंदगी का नाम दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. वाह. ऐसा. नमस्कार सगळ्या मित्रांना माझा धन्यवाद. उल्लेख टक्के यांची पार्टी केली कणकवलीमध्ये, त्याबद्दल त्याचा स्पेशल धन्यवाद. आज आपल्या मनातून सोबत बोलायचं आहे. आम्ही मित्रांनी काही करतो, काही म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार तुझं देव जरी आला खाली तरी आम्ही त्याला मित्र बोलू घ्या. काही असतं तो वार नंतर मंगळवार गुरुवार शुक्रवार काही असतं, तू थांब थोडा वेळ. आमची मित्रांची party होऊ दे. तुला काय तुम्हाला नाही करता येत. क्या बात. मित्र पार्टी कधी पण पहिल्यापासून क्या बात. प्रेम आहे. क्या बात. मित्र आले, लग्न आली, लग्नामध्ये माझी बायको आहे, म्हणजे लव्ह मॅरेज केलं. मला पहिला आपत्काली मुलगी झाली माझी. मी खूप काही गोष्टी करायचो, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी करायचो. एक दिवशी काय आलं असं, माझं काही झालं असं घरामध्ये, काय क्लेश झाला, काय त्रास झाला, माझी मुलगी पप्पा तू असं वागत होतो आणि याच्यावर कधी वागवत होतो. मुलीचं ते म्हणणं मी ऐकलं आणि आतापर्यंत मी कधीच बाहेरच्या कोणत्या गोष्टी लक्ष घालत नाही. क्या बात. माझी मुलगी माझ्याकडे खूप जान आहे. मुलगी उद्या मला बोलली ना होत्या, पप्पा तू दुनिया सोड मायाडी, तर मी जान पण देते आहे. क्या बात है. क्या बात. इतकं माझी प्रिय आहे माझ्या पप्पा. माझ्या मित्रांसाठी माझ्या एकच म्हणणं आहे, उद्या मी असे नसे, उद्या अटॅक येतो, काही होऊ शकतो माझ्यामध्ये,
पण तुम्ही माझ्या मित्राच्या माझ्या मुलीच्या लग्नाला नेहमी हजर राहा. हा. मी असेन नसेन मी असेन अरे असेन तर नक्कीच माझ्या गाणं आहे तिच्यासाठी. ओके ओके ओके. मला माहित आहे ते गाणं मला का आवडतं. मला माहित आहे मला गाणं ते का आवडतं. पण माझ्यापासून मला नाही केलं. माझ्या मुलीचं जेव्हा लग्न असेल हे गाणं लागलं पाहिजे. मी असेल तर नक्कीच नाशिक त्या गाण्याला. असं काम आहे. आम्ही पण आहोत. मी असेल तू पण असणार. मी असेल. आपण हे गाणं एन्जॉय करू त्या कोणतं ते गाणं गाणं आहे ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा. ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा. अब हम लोग परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं के तेरा यहाँ कोई नहीं. कंटिन्यू आज आम्ही ते मालवणमध्ये आहे, लक्षोरीमध्ये आहे आणि आमच्या मित्र विकास सगळ्याच्या घरी आहे. प्रत्येक वर्षी आम्ही इथे येतो आणि आम्ही एन्जॉय करतो. जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा मला असं वाटतं की आम्ही वेगळ्याच दुनियेमध्ये आहोत आणि आम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नसतं. सगळ्यात चांगली गोष्ट इथे नेटवर्क लागत नाही. त्यामुळे कोण फोन करत नाही की मला जीपे करा किंवा माझं हे काम आहे. त्यामुळे आम्ही एकदम एन्जॉय करतो. तर मला मी नेहमी फिलॉसॉफिकल असतो किंवा म्हणजे पूर्वीपासून मी फिलॉसॉफिकल होतो. मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला की मानवाला भूतकाळाच्या साकार करण्याने गजबजून होता येत नाही तर त्याला भविष्यकाळाच्या गुरुकृपाची वरदानी लाभलेली असते. ते फुलणे ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भग्न पावल्यास आपल्या रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नामध्ये जाय नाही. ह्यालाच मानवाचं जीवन म्हणतात आणि ह्यालाच आपण फॉलो करायला पाहिजे. There is no immediate tangible gain, but there is always every sacrifice is not futile. तर ह्या सगळ्या अशा वातावरणामध्ये फिलॉसॉफिकली मला हे गाणं बोलावंसं वाटेल की इसके बाद न बाप है न बाप है न बेटी है न बेटी है न तू है न मैं कुछ भी नहीं रहता है जो कुछ भी है. खाली खाली कुर्सियां है, खाली खाली तंबू है, खाली खाली घेरा है, बिना चिड़िया का बसेरा है, न तेरा है ना मेरा है. ये भाई जरा देख के चलो आगे भी नहीं पीछे भी आए भी नहीं माए भी ऊपर भी नहीं नीचे भी. क्या है तमाशा कैसा खिलवाड़ है. जानवर आदमी से ज्यादा वफादार है. सरकार घोड़े भी रहता है झुक्का भी फिर भी ये वो मालिक पे करता नहीं वार है. और इंसान में माल जिसका खाता है प्यार जिसके पाता है दूध जिसके आता है उसके ही सीने पे भोग कटार है. माल जिसका खाता है प्यार जिसके पाता है घी जिससे जाता है उसके ही सीने में भोग कटार है. Thank you very much. खूप छान व्यक्त केलेल्या आठवणींमध्ये निर्माण करून पुनर्निर्मित करतो आणि मेहनत करतो. त्याला अप्रिशिएट नाही करायला पाहिजे आपण. वर्षानुवर्षे करतो. कोण सांगत नाही पण तो करतो. कारण की मला खास आहे. खास नाही त्यासाठी औषध पण घेतलंय. उद्या आम्ही असू किंवा नसू पण व्हिडिओ असणार. या व्हिडिओच्या रूपाने आम्ही जिवंत असू. अनंत आपल्या काळापर्यंत भावना माणसं हे येतात विलास झाला आणि माणसं जातात. ह्याच्या आठवणीमध्ये आम्ही अमर राहू.